नमस्कार प्रेक्षक हो. अध्यात्म भक्ती चॅनल तर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओ मार्फत मी आपणास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे पठन कशा पद्धतीने करावे व तारक मंत्र नित्य पठनाने जाणवणारे अद्भुत व चमत्कारिक असे परिणाम व फायदे, लाभ व फायदे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रात फार मोठी ताकद आहे. तारक मंत्र नित्य पठणाचा अनुभव अनेक स्वामी भक्तांनी घेतलेला देखील आहे. ज्या व्यक्तींना डिप्रेशन खूप प्रमाणात आल्यासारखे वाटत आहे, मनात सतत नकारात्मक विचार येत आहेत, आयुष्यात सगळे काही संपल्यासारखे वाटत आहे, अशा व्यक्तींनी दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सतत तारक मंत्र म्हणा. अथवा तुम्ही नोकरीच्या ठिकाणी काम करत असाल तेव्हा सतत मनातल्या मनात तारक मंत्र म्हणा व स्वामी कृपा अनुभवा. स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या नावातच सर्व काही आहे. तारक म्हणजे संकटातून तारणारा व रक्षण करणारा. तारक मंत्र चालता, बोलता, उठता, बसता म्हणावा आणि भक्तिपूर्वक व श्रद्धापूर्वक म्हणावा. तारक मंत्राची प्रचिती, अनुभव, जादू हा मंत्र पठन करूनच सर्व स्वामी भक्तांनी घ्यावी. स्वामींचा तारक मंत्र हा सर्व स्वामी भक्तांसाठी अत्यंत अद्भुत, अप्रतिम, कमालच व भारीच आहे. तुम्हाला जेव्हा खूप डिप्रेस्ड वाटत असेल, मनात सतत नकारात्मक विचार येत असतील, काहीही सुचत नसेल, मार्ग सापडत नसतील, अशा वेळेस तारक मंत्र म्हणा. स्वामी माऊलीला शरण जा. जेव्हा तुमची महत्वाची कामे अडली असतील, नोकरी व व्यवसायाच्या बाबतीत समस्या येत असतील, आयुष्यात अगदी एकटं पडल्यासारखे वाटत असेल, उदास वाटत असेल, रडू येत असेल, सगळे काही सोडून द्यावेसे वाटत असेल, या सर्वांवर एकच औषध आणि उपाय म्हणजे माझ्या स्वामींचे तारक मंत्र पठन. उदाहरण देऊ तेवढी कमीच आहेत, इतकी ताकद या तारक मंत्रात भरलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राची प्रत्येक ओळ अगदी मनापासून भक्तिभावाने व अर्थ समजून घेऊन वाचली तर तारक मंत्राची खरी जादू व प्रचिती काय आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. तारक मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलंय की हे मना, तू निशंक हो, निर्भय हो, घाबरून जाऊ नकोस. तुझ्या पाठीशी स्वामी नामाची प्रचंड अशी शक्ती व बळ आहे, हे तू लक्षात ठेव. स्वामी महाराज तुझे अशक्य असलेले कार्य देखील शक्य करतील. फक्त हे मना, तू स्वामींवर विश्वास ठेव. स्वामी समर्थ महाराज हे स्मर्तृगामी व भक्तवत्सल आहेत. त्यांना भक्तांच्या सर्व चिंता व समस्या ठाऊक असतात. स्वामींना अशक्य असे काहीच नाही. स्वामी समर्थ महाराज स्वतः प्रारब्ध घडवत असतात. स्वामींच्या आज्ञेशिवाय काळ तुमचे काही वाकडे करू शकणार नाही आणि तुम्हाला हात देखील लावू शकणार नाही. स्वामी शक्ती ही अतिशय अद्भुत, चमत्कारिक व प्रभावी अशी आहे. त्यामुळेच आपल्या मनाला नेहमीच सांगावे की उगाच का भीतोस, भय हे पळून जाऊ दे. स्वामी माऊली तुझ्या पाठीशी असताना तुला भय का बरं वाटतं. तारक मंत्रात सांगितले आहे की तू स्वामी भक्त असताना तू भीतोस का. तुझ्या मनातील सर्व भय पळून जाऊ दे. तुझ्या अंतरात जी स्वामी शक्ती आहे ते तू जाणून घे. जगातील जन्म मृत्यू हा स्वामी महाराजांचा खेळ व लीला आहे. तू अजिबात घाबरू नकोस, कारण तू स्वामी माऊलींचं लेकरू आहेस, बाळ आहेस. स्वामींना आपण स्वामी आई म्हणून हाक मारतो. मग स्वामी आई आपल्या लेकराला एकटे व संकटात कसे काय पडू देईल. आपल्या छोट्या बाळाला, लेकराला थोडा जरी त्रास झाला, वेदना झाल्या तर एका आईला किती त्रास होत असेल हे फक्त आई झाल्यावरच समजण्यासारखे आहे.
मग आपले स्वामी महाराज तर या जगाची माऊली आहेत, या अनंत अशा विश्वाची माऊली आहेत. मग घाबरून जाण्याचा प्रश्नच काय येतो? तारक मंत्रात सांगितले आहे की स्वामी माऊलींवर दृढ अशी श्रद्धा ठेवा, त्याशिवाय तू स्वामी माऊलींचा भक्त कसा होशील? स्वामी माऊलीने तुला किती वेळा संकटात साथ दिलेली आहे. तू घाबरून जाऊ नकोस. तुला यापुढेही प्रत्येक संकटात स्वामी माऊली हात देईल. तुझे अशक्य असलेले कार्य देखील स्वामी माऊली शक्य करेल. तारक मंत्रात सांगितले आहे की स्वामी माऊलीच या पंचप्राणामृतात आहे. स्वामींचे तीर्थ व विभूती तू रोज घेत जा आणि त्यांची प्रचिती घे. स्वामी माऊली ज्याला आपल्या हातात घेते त्याचा हात कधीच सोडत नाही, सतत सांभाळ करते. अशक्य असलेले कार्य देखील स्वामी माऊली शक्य करेल. तू अजिबात घाबरू नकोस. स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे शक्य होतील तेवढे पाठ आपण नित्य करावेत आणि स्वामींची प्रचिती अनुभवावी, चमत्कार अनुभवावा. स्वामी आई भक्तांच्या हाकेला धावून येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळतेच, संकटापासून मुक्त करतेच. तारक मंत्र पठन करण्याच्या आधी हात पाय धुवून स्वामींच्या तसबिरी समोर अथवा मूर्तीसमोर बसावे. हात जोडून स्वामींना आपल्या मनातील सर्व इच्छा व मनोकामना सांगाव्यात. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचा एक माळ म्हणजेच 108 वेळा जप करावा. तारक मंत्र पठन करण्याच्या आधी पाण्याने भरलेला ग्लास आपल्या समोर ठेवावा व त्या ग्लासवर आपला उजवा हात ठेवावा. त्यानंतर आपल्याला जितके शक्य होईल तितके तारक मंत्राचे पाठ करावेत, अथवा 1, 3, 5, 7 अथवा 11 पाठ करावेत. त्यानंतर ते तारक मंत्राचे तीर्थ थोडे स्वतः प्यावे व बाकीचे तीर्थ घरातील सर्व सदस्यांना द्यावे, आजारी व्यक्तींना द्यावे आणि घरातील प्रत्येक रूम मध्ये थोडे थोडे शिंपडून द्यावे. उत्तम असे फायदे झालेले दिसून येतात. आपल्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल, उपचार घेऊनही तिला बरे वाटत नसेल, अशा वेळेस त्या व्यक्तीला तारक मंत्राचे पाठ करून दररोज तारक मंत्राचे तीर्थ दिल्यास त्या व्यक्तीची तब्येत नक्कीच सुधारेल व ठणठणीत होईल. ज्या घरात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नित्य जप केला जातो आणि तारक मंत्राचे दररोज पठन केले जाते, त्या घरातील आर्थिक, नोकरी अथवा व्यवसायातील समस्या, कर्जविषयक समस्या, शैक्षणिक व शारीरिक समस्या निश्चितपणे कमी होतात आणि स्वामी माऊली कृपा करतातच. आपण याचा अनुभव घेऊनच पहा. आपण खरेच खूप आणि खूप नशीबवान आणि भाग्यशाली आहोत की स्वामींची सेवा आपल्याकडून थोडी का होईना पण दररोज घडत आहे आणि स्वामी महाराज त्यांची सेवा व नामस्मरण आपल्याकडून करून घेत आहेत. आपले थोडेफार मागच्या जन्मातील पुण्य असेल म्हणूनच हे घडून येत आहे. महाराजांना अनेक भक्त आहेत, पण आपल्याला फक्त स्वामी महाराज. श्री स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ.